पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा आणि बटाटा कचोरी। त्यासाठी घेतलेले साहित्य, एक बाउल मी मैदा घेतलेला आहे, 4 ते 5 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, एक कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक, 1 चम्मच मी बेसन पीठ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आणि कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घेतलेली आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे 2 कट करून, घरगुती मसाले, लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच, जिरे घेतलेला आहे अर्धा चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि धना पावडर मी अर्धा चम्मच घेतलेली आहे। मी आता सर्वात पहिले बटाट्याची चटणी बनवून घेते। 1.5 पळी मी तेल टाकते, तेल गरम झालं का मी जिरे टाकते, तेल गरम झालेलं आहे तर मी जिरे टाकते, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, चांगलं मिक्स करून घेते। घरगुती मसाले, चांगलं मिक्स करून घ्यायचं। कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा। मीठ टाकते चवीनुसार, बऱ्यापैकी कांदा मऊ झालेला आहे तर आता मी बेसन पीठ टाकते, बटाटे मी कुच करून घेतलेले आहेत तर मी आता बटाटे टाकते, चांगलं मिक्स करून घ्यायचं। सर्व बटाट्यांना लाल तिखट लागलं पाहिजे। चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता मी कोथिंबीर टाकते, आता मी गॅस बंद करून देते। आता मी पीठ मळून घेते। मैदा घेतलाय, ओवा, मीठ, आता पाणी, थोडं घट्ट मळायचं आहे। आता थोडं तेल टाकते,
मळून झालेलं आहे पीठ। मी आता 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवते। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। तोपर्यंत मी कढईत तेल टाकते। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। एक छोटासा गोळा घ्यायचा, या साईजचा गोळा घेतलेला आहे। तर मी थोडं पीठ लावून घेते। अशी गोल आकाराची पुरी बनवून घ्यायची हातावरच। आता त्याच्यात सारण भरते। याचं तोंड बंद करून द्यायचं। असं आलाद हाताने पसरून घ्यायचं हातावरच। अशाच कचोऱ्या मी सगळ्या बनवून घेत आहे। आता कचोरी बनवून झालेली आहे, तर मी आता तळून घेते। तेल पण गरम झालेलं आहे। मस्त लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायची। मस्त छान लाल कलर पण आलेला आहे। आता मी काढून घेते। मस्त टम पण फुगलेली आहे। आता दुसरी पण तळून झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।